सरकारच्या घोटाळ्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन. मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे राहणार सहभागी. इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा. इंडिया आघाडी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार. राहुल गांधींसह वरिष्ठ नेते मोर्चात सहभागी होणार. खासदार संजय राऊत यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राऊतांचा सवाल. सुप्रीम कोर्टात देखील जाणार असल्याचा इशारा. भारताचा निवडणूक आयोग भाजप पुरस्कृत. बिनपैशांचा तमाशा. भोळ्या लोकांना फसवणं हे या संस्थेचं काम बनलं आहे. सामनातून निवडणूक आयोगावर घणाघात. 2019च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा दावा. निवडणुकीत 48 मतदारसंघात 50,000हून कमी मतांनी काँग्रेसचा पराभव. या मतदारसंघांचं ऑडिट करणार सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची पुण्यात आजपासून कार्यशाळा. आज आणि उद्या कार्यशाळेसाठी विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील पुण्यात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर. गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं करणार अनावरण. त्यानंतर जाहीर सभेचं आयोजन. ट्रॅक्टरला जीपीएस ब्लॅक बॉक्स लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. कोल्हापुरातून सतेज पाटलांचा ब्लॅक बॉक्सला विरोध. ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून आंदोलन करण्याचा इशारा. उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असताना काश्मीरी महिलांनी एकनाथ शिंदेंना राखी बांधली. भाऊ म्हणून इथल्या बहिणीची सदैव सुरक्षा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. मंडल यात्रेवर मंगेश ससाणेंची टीका. मंडल आयोग लागू करण्याच्या संघर्षात पवारांचे योगदान काय? ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचा सवाल. ओबीसीत फूट पाडून मुंबईचं आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न. मंडल यात्रेवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका. मालाडमध्ये भाजपातर्फे तिरंगा यात्रेचं आयोजन. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरासिंह तिवाना यांच्याकडून आयोजन. नागरिकांचा तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद. यवतमाळच्या व्यावसायिकांचं एकनाथ शिंदेंना रक्ताने लिहिलं पत्र. आझाद मैदानात दुकानास परवानगी नाकारल्याने व्यावसायिकांचा संताप. पर्यायी जागा द्यावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी. व्यावसायिकांची पत्राद्वारे मागणी. नवी मुंबईमध्ये मनसेच्या सराव दहीहंडीला अमित ठाकरे यांची उपस्थिती. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा उपस्थित. भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करा या मागणीसाठी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी लिहिले रक्तानी पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोलापूर युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली विनंती. सातारा जिल्ह्यातील भाजपातील धुसफूस चव्हाट्यावर. मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाला आमदार मनोज घोरपडे यांची गैरहजेरी. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत. कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बस. भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका करणार दाखल. नांदणी मठ, राज्य सरकार आणि नवतारा संयुक्त याचिका दाखल करणार. आज कबूतरखाना संदर्भातील सुनावणी. सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. पुण्यात स्नेहा सावंत आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाईची स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेची मागणी. संघटनेचे अध्यक्ष रोहन पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. पालिकेची परवानगी असलेल्या प्रकल्पांना मराठीत नाव लिहा. मनसेच्या मागणीनंतर पुणे पालिका आयुक्तांचे सर्व विभागांना अंमलबजावणीचे निर्देश. रक्षाबंधनाला पीएमपीची तिजोरी भरली. एका दिवसात तब्बल 2 कोटींचं उत्पन्न. रक्षाबंधनाला महिला भगिनींसह नागरिकांनी पीएमपीतून केला प्रवास. राज्यातील कृषी विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अधिक शुल्क मागणाऱ्या महाविद्यालयाची तक्रार करावी. FRAचा महाविद्यालयांना इशारा.
शरणू हांडे अपहरण प्रकरण 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय. आरोपी समर्थ भैरीला पोलीस कोठडी. कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आरटीओचा दणका. 7 महिन्यात 4000 चालकांना 82 लाखांचा दंड. पश्चिम रेल्वेकडून नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात. अभियानांतर्गत टीसी विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रतेने वागणार. प्रवासी आणि टीसीमध्ये होणाऱ्या वादामुळे निर्णय. अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात मोठी कपात. 3 पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक फटका. बुलढाण्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा अभिनव उपक्रम. पुतण्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कीर्तनकार साधू संतांचा मेळावा. यावेळी जिल्ह्यातील शेकडो साधू संत कीर्तनकार उपस्थित. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा. फुरसुंगी नगर परिषद रद्द करा. आम्हाला पुन्हा पुणे मनपामध्ये घ्या. नुकतेच नगर परिषद मध्ये विलीन झालेल्या फुरसुंगीमधील नागरिकांची मागणी. कल्याणमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटणावर बंदी. नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा. महापालिकेच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप. लोकांनी कधी काय खावं हे ठरवणारे तुम्ही कोण? आव्हाडांचा सवाल. सीबीएसई बोर्डाचे 2 सर्वात मोठे निर्णय. 9वीची परीक्षा ओपन बुक होणार. 10वी-12वीच्या उत्तरपत्रिकेचा डिजिटल मूल्यांकन होणार. बोर्डाकडून काही संस्थांची निवड करण्यात येणार. कल्याणमध्ये गोर बंजारा समाजाचा तीज महोत्सव आणि स्नेहमिलन सोहळा संपन्न. कार्यक्रमाला बंजारा समाजातील महिला पुरुषांनी पारंपरिक गणवेशात आपली हजेरी लावली. बीडमध्ये कुरेशी समाजाचा निर्णायक राज्यस्तरीय मेळावा. मेळाव्यातून कुरेशी समाज आक्रमक भूमिका घेणार. गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची कुरेशी समाजाची मागणी. विरारच्या विवा कॉलेजच्या मैदानावर क्षितिजोत्सव. दहीहंडी प्रीमियर लीगमध्ये प्रो गोविंदा स्पर्धेचा जल्लोष. पुरुषांच्या 16 दहीहंडी पथकांसोबत महिलांच्या 6 गोविंदा पथकांचा सहभाग. मुंबईतील दहीहंडी सराव शिबिरामध्ये उत्साहाची उधळण. बाळकृष्ण ब्रिदे यांच्या मार्गदर्शनामध्ये भव्य सराव शिबिराचं आयोजन. भिवंडीत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला एसटी आगारात वाहतूक नियंत्रकाला मारहाण प्रकरणी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाची कारवाई. शिस्तभंगाचा ठपका ठेवत एकूण 11 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित. मुंबईच्या चांदिवलीत सर्वात मोठी कावड यात्रा. दिलीप लांडेंच्या नेतृत्वामध्ये कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी. पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड. विजयदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाची बाजू समुद्रातील लाटांच्या माराने ढासळली. नाशिकच्या एका रिसॉर्टवर सीबीआयची धाड. बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट केले उद्ध्वस्त. 1 कोटी रुपयांच्या 7 गाड्या केल्या जप्त. मुंबईतील रहिवासी असलेले 6 आरोपींनाही घेतलं ताब्यात. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ. वर्ध्याच्या रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना. नागपूर पुणे वंदे भारतला शेगाव रेल्वे स्टेशनवर दाखवला हिरवा झेंडा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं अकोला रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत. भाजपाचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीनं स्वागत. बेल्जियममध्ये गणेशोत्सवात होणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द. मुंबईत बाप्पाच्या आगमन सोहळ्याची रंगत. परळमधून प्रामुख्याने 60 गणेश मूर्तींचं आगमन. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. मुंबईतील विविध मंडळांच्या गणपतीचं आगमन. मुंबईमध्ये वाजत गाजत आगमन मिरवणुका. वारकरी समुदाय पारंपरिक वेशभूषेत सहभागी.
मुंबईत बाप्पाचे उत्साहात आगमन सोहळे, उड्डाणपुलांवरून गणेश मूर्ती नेण्यात मात्र अडथळे, बीकेसीसह अनेक उड्डाणपुलांवर अडथळे. पुण्यातील मूर्तिकार सतीश तारू यांनी ऑपरेशन सिंदूर संकल्पनेवर देखावा केला तयार. देखावा तयार करण्यासाठी सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागला. सातारा जिल्ह्यात गणपती बाप्पाचं आगमन, बुधवार पेठ आणि मंगळवार पेठेतील गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन. रत्नागिरीत कालपासून पावसाची दमदार हजेरी, आठवडाभर दांडी मारलेल्या पावसाचा पुन्हा आगमन सोहळा. पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेनं भरलं पाणी. पैठणमधील पाचोड परिसरात पावसाची हजेरी, पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ, शेतकऱ्यांना मात्र पावसामुळे चांगला दिलासा. अमरावती जिल्ह्यातील दगडागड गावाचा काही वेळासाठी संपर्क तुटला. गावाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. नुकसान भरपाईसाठी 921 कोटींचा निधी मंजूर. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पुणे जिल्ह्यात नाचणी आणि वरईच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न. तरुणागडाच्या पायथ्याशी शेतकऱ्याचं नृत्य, पारंपरिक तालावर नृत्याचा व्हिडिओ व्हायरल. MIDC कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तरुणाकडून कॉपी, मोबाईलच्या मदतीनं कॉपी, तरुणावर गुन्हा दाखल. ताडदेवमध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना. केअरटेकरने चोरी केल्याचा संशय. सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरांचा शोध सुरू. विरारमध्ये अघोरी कृत्य करून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 2 तरुणांना पोलिसांनी केली अटक. बीड शहरात एका महिलेचा विनयभंग करत मारहाण. फसवणुकीचा दाखल केलेला गुन्हा मागे घे म्हणत महिलेचा विनयभंग करत केली मारहाण. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या अंबाजोगाईमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांनी एकाच रात्रीत 5 दुकानं फोडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अंबाजोगाई पोलिसांकडून तपास सुरू. डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये हाणामारी. बोगस मतदानाच्या संशयावरून झाली हाणामारी. पोलिसांना देखील धक्काबुक्की झाल्याचं समोर. रामपाल महाराजांच्या भक्तीला विरोध केल्याने मुलानेच केली वडिलांची हत्या. धाराशिव जिल्ह्यातील पळसाप येथील घटना. ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे इंदोर महामार्गावर धावता ओव्हरलोड ट्रक पलटी. ट्रक पलटी झाल्याने चालक जखमी. ट्रकचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यातील तेलगाव धारूर महामार्गावर बस आणि कारचा अपघात. अपघातात कारमधील 2 जण गंभीर जखमी. पंढरपूरमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या. 7 खासगी सावकारांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अक्कलकोटमधील बोरी नदीच्या पुलावरून तरुण दुचाकीसह गेला वाहून. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण वाहून गेला. घटनास्थळी पोलीस आणि गावकरी दाखल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेमध्ये नवीन आयकर विधेयक करणार सादर. विधेयकात निवड समितीने सुचवलेल्या बदलांचा समावेश करण्यासाठी सरकारचा निर्णय. मतदार याद्यांचा घोळ कायम. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे 2 वोटर कार्ड. तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल. 2 दशकांनंतर पात्रतेचा गोल. भारतीय महिला आशिया कप फुटबॉलसाठी पात्र. अंडर 19 एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची 14 पदकांची कमाई. 3 सुवर्ण, 7 रौप्य तर 4 कांस्य पदकांना गवसणी. आगामी पालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेची आज नाशिकमध्ये बैठक. बैठकीला मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित राहणार. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला जाणार. मुंबई दादर कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्त. जैन समाजाच्या मंदिरावर जाळ्या लावण्याचं काम सुरू.
शिक्षण विभाग शोधणार बोगस लाडके शिक्षक. नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर 4,83,000 शिक्षकांच्या कागदपत्रांची फेर पडताळणी होणार. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन केलं जाणार. भारतीय पुरातत्व विभागाचे निर्देश. खडकवासला धरणामध्ये 88.47% पाणीसाठा. खडकवासला धरण क्षेत्रातून मुळा मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. पंढरपूर शहरामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गजानन महाराज मठ परिसरात पाणी साचलं. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. परभणीत आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन ऊस पिकांचं नुकसान. उत्पादनात मोठी घट येण्याची भीती. गडचिरोलीकरांना रानभाज्यांची भुरळ. जंगलातून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची रस्त्यालगत विक्री. वाशिममध्ये शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक करणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यावर कारवाईला टाळाटाळ. शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात सरकारी खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीवेळी इतर खतांच्या खरेदीला भाग पाडला जात आहे. खासदार शाहू छत्रपती महाराजांकडून कोल्हापूरच्या खंडपीठ इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी. 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार. राज्यात खरीप पीक धोक्यात. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने संकट. राज्यामध्ये 358 तालुक्यांपैकी 225 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. अकोल्यात गुटखा विक्रेत्याला अटक. गुटखा आणि दुचाकी असा एकूण 1,18,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई. पुण्याच्या चाकण येथील औद्योगिक वसाहतीत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोराला अटक. आरोपीकडून 15 दुचाकीसह 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपीवर 16 गुन्हे उघड. वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. 16.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यात खराडीत चालत्या थारवर चढून तरुण तरुणीचे अश्लील चाळे. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून संताप व्यक्त. कठोर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरात सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या. सुमारे 2,70,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त. पोलीस दलात नोकरी देण्याचा आमिष दाखवत युवतीकडून 4.5 लाखांची फसवणूक. गिरीश महाजनांचा पुतण्या आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याची बतावणी करत फसवणूक. आरोपीवर कडक कारवाईचे महाजन यांचे निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये सराईत चोरी दुचाकी चोराला अटक. आरोपी अशोक सोनवणेकडून 8 लाखांच्या 15 दुचाकी जप्त. पंढरपुरात माढ्याच्या तहसीलदारांना जीव मारण्याचा प्रयत्न. सीना नदीतून अवैध उत्खनन करणारं वाहन पकडू नये म्हणून हल्ला. छत्रपती संभाजीनगरात खिसे कापून मोबाईल चोरी करणाऱ्या पाकिटमाराला अटक. आरोपीला 2 मोबाईलसह रंगेहात पकडलं. 3 मोबाईल जप्त. बीडमध्ये नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाकडून स्वतःच्या कुटुंबियावर चाकूने हल्ला. हल्ल्यामध्ये आजीचा मृत्यू. आईवडील जखमी. आरोपीला अटक. मलकापुरात गुन्हे शाखेचे कोम्बिंग ऑपरेशन. देशी पिस्तूलसह सराईत गुन्हेगाराला अटक. दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या आरोपीला कोल्हापूरमधून अटक. 3 गाड्या जप्त. आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरात लिफ्ट देण्याचा बहाणा करत फळ विक्रेत्यावर चाकू हल्ला. विक्रेता गंभीर जखमी. आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांच्या टोळीचा कहर. 15 मिनिटात 2 चोरीच्या घटना. रिक्षा चालकाकडून प्रवाशावर चाकू हल्ला करत चोरी. दुसऱ्या घटनेमध्ये महिलेच्या गळ्यातील चेनची चोरी. वाशीमध्ये 4 ठिकाणी झालेल्या जबरी चोरीचा 3 तासात पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. 1 आरोपी फरार. 5 मोबाईलसह रोख रक्कम जप्त. जळगावात धरणगावात गांजाची तस्करी करणारं वाहन पकडलं. 40 किलो गांजासह कार जप्त. 2 संशयित आरोपी फरार. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. गळफास घेत संपवलं जीवन. सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हा नोंदवण्याची कुटुंबियांची मागणी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.